नमस्कार. आज आपण बोलणार आहोत सॉक्रेटिसबद्दल. हो, तेच. प्राचीन ग्रीक तत्वज्ञ. पण त्यांचे विचार आजही किती महत्वाचे आहेत हे पाहून आश्चर्य वाटेल. खरं तर त्यांच्या विचारांमध्ये आजच्या नैतिक गोंधळावर उपाय सापडू शकतात. चला पाहूया हे उपाय काय आहेत. कधीकधी प्रश्न पडतो ना की आपण जे जगतोय ते खरंच चांगलं आयुष्य आहे का? या गुंतागुंतीच्या जगात काय बरोबर आणि काय चूक हे ठरवणं इतकं सोपं नाहीये. पण या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी एक जुना पण खूप महत्वाचा मार्ग आहे. आणि तो मार्ग दाखवला आहे खुद्द सॉक्रेटिस यांनी. त्यांनी जणू काही आपल्याला एक टूलकिटच दिलं आहे. आणि गंमत म्हणजे ही साधनं हजारो वर्षांनंतरही तितकीच प्रभावी आहेत. मग उघडूया का हा विचारांचा खजिना? तर सॉक्रेटिसच्या टूलकिटमधलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं साधन ते म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहणं. त्यांच्या मते कोणतंही नैतिक जीवन हे स्वतःला ओळखण्यापासूनच सुरू होतं. ज्या जीवनाचं परीक्षण केलं जात नाही ते जगण्यालायक नसतं. किती खोल विचार आहे हा. सॉक्रेटिसचं म्हणणं आहे की नुसतं श्वास घेणं म्हणजे जगणं नाही. खरं जगणं तेव्हाच सुरू होतं जेव्हा आपण आपल्या प्रत्येक कृतीचा, प्रत्येक विचाराचा आढावा घेतो. हे वाक्य म्हणजे जणू काही एक आरसाच आहे. तो आपल्याला स्वतःच्या आत पाहायला भाग पाडतो. आपलं वागणं, आपले हेतू या सगळ्याची जाणीव होणं हीच नैतिकतेच्या विकासाची पहिली पायरी आहे. आणि हीच तर सत्सद विवेकबुद्धीची सुरुवात आहे. आणि ह्याच आत्मपरीक्षणाचा एक दुसरा भाग म्हणजे बौद्धिक नम्रता. सॉक्रेटिस म्हणतात, खरं शहाणपण हे जाणण्यात आहे की आपल्याला काहीच माहीत नाही. म्हणजे काय? तर मला सगळं कळतं हा विचारच चुकीचा आहे. हे मान्य केल्याशिवाय नवीन शिकण्याची दारच उघडत नाहीत. ही नम्रता फक्त शिकण्यापुरती नाही तर नैतिक निर्णय घेण्यासाठी खूप गरजेची आहे. जेव्हा कोणी हे स्वीकारतं की आपल्याला सगळं काही माहीत नाहीये, तेव्हाच ते इतरांचं ऐकायला तयार होतं. आणि यामुळेच प्रभावी निर्णय घेणं शक्य होतं. मग ते वैयक्तिक आयुष्यात असो किंवा नेतृत्वात. ठीक आहे, मग एकदा आत्मपरीक्षण झालं, स्वतःच्या आत पाहिलं, आता पुढचा प्रश्न येतो की नक्की कोणत्या दिशेने जायचं. यासाठी लागतो एक नैतिक दिशादर्शक, म्हणजेच एक मॉरल कंपास. आणि सॉक्रेटिसच्या टूलकिटमधलं पुढचं साधन हेच काम करतं. त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे. जगण्याला महत्त्व नाही तर योग्य प्रकारे जगण्याला महत्त्व आहे. हा त्यांच्या विचारांचा गाभा आहे. म्हणजे आयुष्य कसंही जगण्यापेक्षा ते नैतिकतेने योग्य मार्गाने जगणं हे त्यांच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं होतं. इथे दोन मार्ग दिसतात. एक आहे सोयीस्कर जीवन, जिथे यश आहे, प्रतिष्ठा आहे, आराम आहे. आणि दुसरा आहे सचोटीचा मार्ग, जिथे नैतिकता आणि चारित्र्य महत्त्वाचं आहे. हा दुसरा मार्ग कदाचित कठीण असेल, पण सॉक्रेटिसच्या मते तोच खरा मार्ग आहे. ते नेहमी सचोटीच्या मार्गालाच प्राधान्य देतात. बरं, मग मनात नैतिकता आहे, सचोटी आहे, हे तर ठरलं. पण या विचारांना रोजच्या वागण्यात कसं आणायचं? चला, आता विचारांपासून कृतीपर्यंतचा प्रवास पाहूया. सॉक्रेटिस यासाठी एक 3 स्टेपचा आराखडाच देतात. अगदी सोपा आहे. स्टेप 1, चारित्र्य आणि आचरण एकच असावं. म्हणजे जसं दिसायचं आहे तसंच खरं असायला हवं. स्टेप 2, चुका समजून घ्या. त्यांच्या मते लोक वाईट हेतूने नाहीत तर अज्ञानातून चुकतात. आणि स्टेप 3, चर्चेची पातळी उंचवा. म्हणजे लोकांबद्दल किंवा घटनांबद्दल बोलण्यापेक्षा कल्पना आणि उपायांवर बोला. तर ही आहेत सॉक्रेटिसची काही साधनं. आत्मपरीक्षण, नम्रता, नैतिक दिशादर्शक आणि विचारांना कृतीत आणण्याचा मार्ग. हे सगळं मिळून एक असं टूलकिट तयार होतं जे खरंच कालातीत आहे. आजही ते तितकंच लागू पडतं. आणि या सगळ्याचा सार काय? तर सॉक्रेटिस म्हणतात, नैतिक प्रशासनासाठी किंवा अगदी नैतिक जीवनासाठी आत्मपरीक्षण, सचोटी आणि सगळ्यात महत्त्वाचं, कितीही विरोध झाला किंवा परिस्थिती कठीण असली तरी योग्य मार्गावर चालण्याचं धैर्य ह्या गोष्टी आवश्यक आहेत. आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की या टूलकिटमधलं कोणतं साधन आपण सर्वात आधी वापरणार. कारण सॉक्रेटिसचे विचार फक्त ऐकण्यासाठी किंवा वाचण्यासाठी नाहीत, ते प्रत्यक्ष जगण्यासाठी आहेत. अगदी छोटासा बदलही चांगल्या आणि नैतिक जीवनाच्या दिशेने एक मोठं पाऊल ठरू शकतो.